महाविकास आघाडी का पडली एवढी विधानसभेमध्ये? म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स झाला का काय? म्हणजे काय झालं नेमकं? तुम्ही आता ॲनालिसिस करताना काय वाटतं? नाही, लोकसभेचा निकाल हा प्रचंड यशस्वी निकाल आम्हाला लागला. एक नरेटिव्ह लोकसभेला आमचे नेते राहुल गांधींनी या देशामध्ये सेट केलं होतं आणि वस्तुस्थिती त्यांनी लोकांच्यापर्यंत सांगितली होती की भाजप कशा पद्धतीनं घटना जी आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे त्याच्यावर अतिक्रमण करतं हे अनेक भाजपच्या लोकांच्या वक्तव्यावरून सिद्ध झालं होतं आणि तो मेसेज लोकांच्यापर्यंत पोचवायला यशस्वी झाले होते. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एक वातावरण ते निर्माण झालं होतं. परंतु मला वाटते सीट वाटप यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष फार वेळ घालवला. पहिलं ते सीट वाटपाचा आकडा निश्चित करायला पाहिजे होता आणि मग पुढे जायला. मी त्या बैठकीत होतो त्यामुळं एकमेकावर बोट दाखवून चालणार नाही, आम्ही सगळे जबाबदार आणि तो कदाचित निर्णय लवकर झाला असता आणि जो वेळ आम्हाला प्रचाराला किंवा लोकांशी संवाद साधायला पाहिजे होता तो कदाचित आम्हाला मिळाला. आणि जे 12,000 बूथ आमचे प्लसमध्ये होते ते 12,000 बूथ भाजपनं कॉन्सन्ट्रेट केले आणि आम्ही थोडं गाफील होतो म्हणायला हरकत नाही. आणि लोकसभेला हा मॅन्डेट आला आहे तर 100% विधानसभेला आम्ही येऊ अशा पद्धतीचं होतं. दुसरं, ज्यावेळी हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 निवडणुकांची वेळापत्रकं बदलण्यात आली आम्ही त्याचवेळी सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे होतं आणि हरियाणाबरोबरच या निवडणुका घ्या म्हणून सांगायला पाहिजे होतं. ऐकलं असतं निवडणूक आयोगानं, नाही हा पुढचा प्रश्न आहे. तो एक विषय होता. त्याचा फायदा महायुती सरकारनं घेतला. इलेक्शन पुढं ढकलल्या, लाडकी बहीण योजनासारखी योजना जाहीर करण्यात आली आणि देशाच्या इतिहासात पुढच्या 3 महिन्याचे पैसे देण्यात आले. असं कधी होत नाही. म्हणजे पात्रता आहे का नाही त्याला तो उद्या महिन्याभरानं तो काय व्यक्तीचं अस्तित्व काय असणार आहे याचा कुठलाही विचार केला नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि डिसेंबरपर्यंतचे पैसे म्हणजे एक कायदा मोडून नियम मोडून म्हणजे फक्त मतासाठी आम्ही डिसेंबरपर्यंतचे पैसे, असं कधी होत नाही. कुठली योजना सरकारची देशभरात ही पुढच्या महिन्यासाठी पुढच्या दिवसासाठी नसते, त्या महिन्यासाठी असते. रेशनचं धान्य 2 महिन्याचं झाल्यावर पुढच्या 2 महिन्याचं घ्यावं लागतं, पुढच्या 6 महिन्याचं मिळत नाही. आता अडचण आहे म्हणून ते 3-3 महिन्याचं 2-2 महिन्याचं एकत्र करून द्यायला लागलेत, हा भाग वेगळा. परंतु त्याचा परिणाम त्या ठिकाणी थोडा निश्चितपणे झालेला आम्ही पाहतो. आणि एकावेळी लोकांच्या खात्यावर 25,000 30,000 एकेका कुटुंबामध्ये 50-50 हजार रुपये 3-3 महिन्याचे, शेतकरी सन्मान योजनेचे, लाडकी बहीण या योजनेचे, अशा सगळे एकावेळी आल्यामुळं लोकांना वाटलं की. तुला फिरताना अंदाज येत होता म्हणजे ते वातावरण विधानसभेचं वेगळं आणि लोकसभेचं वेगळं असं काही येत होतं तुम्हाला? नाही, तसा येत नव्हता. म्हणजे मान्य केलं पाहिजे, तसा काही अंदाज तो येत नव्हता. लोकांचा प्रतिसाद, कारण काही निवडणुकांचा येतो, लोकांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात होता. परंतु सरकारी पैशावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणीचे मेळावे घेण्यात आले सरकारी पैशावर. आणि हे आम्ही आणलंय, हे जाहिरातीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि आमचं सरकार आलं की हे बंद होईल अशी भीती भगिनींच्या मनामध्ये निर्माण करण्यात आणि त्यात ते यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही.